डिअर स्टुडंट्स, इयत्ता 10वी मध्ये जो एक अत्यंत महत्त्वाचा आणि वेगळं असं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे ॲरिथमेटिक प्रोग्रेशन, ज्याला मराठीमध्ये अंकगणिती श्रेणी असं आपण म्हणतो. नेमकी ही अंकगणिती श्रेणी हा टॉपिक नवीन आहे, हा पूर्वी 9वीला वगैरे असा झालेला नाही आहे. त्यामुळे तो काय प्रकार आहे नेमका, अंकगणिती श्रेणी हा काय प्रकार आहे, प्रोग्रेशन हा काय प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रकार असतात. तर आपण जर का फळ्यावर इथं बघितलेलं असेल तर हा मॅथ्स 1 मधला लेसन नंबर 3 आहे. जर आपण या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये बघितला तर तो पेज नंबर 55 मध्ये तुम्हाला तो आढळून येईल. ॲरिथमेटिक प्रोग्रेशन, ज्याला मराठीमध्ये अंकगणिती श्रेणी म्हणतात, तर त्याच्यामध्ये अशी काही पदं असतात ज्याला टर्म्स असतात. ह्याला पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, चौथी टर्म आणि लास्ट टर्म nth टर्म, याला T1, T2, T3, T4 म्हणतात. नेमकी काय टर्म ही तयार कशी होते, तर T1 ला समजा A म्हणतात, A मीन्स फर्स्ट टर्म, A मीन्स फर्स्ट टर्म. T2 दुसरी टर्म कशी तयार होते, तर दुसरी टर्म T1 प्लस D. व्हॉट इज D? D इज द कॉमन डिफरन्स. मग कॉमन डिफरन्स कसा काढायचा, तर D काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. हाऊ वी कॅन फाइंड आउट द D? तर वी कॅन फाइंड आउट द D. D इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन दीज टू, दॅट इज द बिगर टर्म मायनस स्मॉलर टर्म. मोठी संख्या, मोठं पद वजा लहान पद, असं D इज इक्वल टू T2 मायनस T1. किंवा ह्या दोन मधले घ्यायचं, या ठिकाणी D इज इक्वल टू T3 मायनस T2. किंवा ह्या दोन मधलं घ्यायचं, D इज इक्वल टू T4 मायनस T3. एक एक्झाम्पल आपण घेऊया. या ठिकाणी घेत असताना हे D आपण काढलं, हे D सगळ्याचं इक्वल येतं आणि ते इक्वल आलं तरच त्याला कॉमन डिफरन्स असं म्हणतात. लक्षात घ्या, त्याला या ठिकाणी सामान्य फरक असं म्हणतात. मग T2 कसं काढतात, तर ह्या T1 मध्ये D मिसळायचं. या ठिकाणी T3 कसं काढतात, तर या T2 मध्ये या ठिकाणी D मिसळायचं. T4 कसं काढतात, तर ह्या T3 मध्ये D मिसळायचं. आता हे समजलं पाहिजे, थिओरिटिकली झालं. थोडंसं आपण एक प्रॅक्टिकली या ठिकाणी नेमकं काय आहे बाबा हे थोडंसं बघण्याचा आपण एक प्रयत्न करूया. जनरली कुठलीही या ठिकाणी ॲरिथमेटिक जी प्रोग्रेशन असते ती कशी तयार होते किंवा काय, तर एक सर्वसाधारणपणे लक्षात घ्या, कुठलीही एक संख्या तुम्ही घेऊ शकता A. तर समजा आपण A ही संख्या घेतली T1, एक कुठली घ्या, एक नंबर घ्या कुठलाही. तर समजा आपण ही संख्या घेतली, समजा 3 ही संख्या घेतली. तर डिफरन्स काहीही घ्या तुम्ही, एक डिफरन्स. लेट सपोज लक्षात घ्या D इज इक्वल टू लक्षात घ्या 5. D5 घेतलं, लक्षात घ्या. मग ते प्लस किंवा मायनस 5 काही चालेल, प्लस चालेल, मायनस चालेल, एनी चालेल. प्लस 5 घ्या, मायनस 5 घ्या, काय प्रॉब्लेम नाही. मग आता समजा आपण प्लस 5 घेतलं, लेट अस सपोज दॅट आपण काय घेतलं सांगा सर, प्लस 5 घेतलं. मग आता प्लस 5 घेतलं तर ह्याच्यात T2 कसं तयार होईल, तर T2 इज इक्वल टू T1 प्लस D. T1 किती आहे लक्षात घ्या, T1 प्लस D. मग T1 किती आहे लक्षात घ्या, तर T1 आहे 3 आणि D किती आहे 5 प्लस 5, म्हणजे 5 आणि 3 8, दुसरं पद झालं 8. T3 कसं तयार होतं सर, T3 इज इक्वल टू T2 प्लस D. हे झालं T2 प्लस D. T2 किती आहे 8 आहे, त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स प्लस 5 आणि 8 आणि 5 किती झाले 13. T4 कसं काढता येईल, तर T4 इज इक्वल टू T3 प्लस D. T3 किती आहे 13 आणि कॉमन डिफरन्स किती आहे 5, लक्षात घ्या T3 प्लस D, आणि 13 आणि 5 18. नेमकं हे जे काही T1, T2, T3, T4 झाले, म्हणजे हे 3 8 13 18 डॉट 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 डॉट, ह्याला काय म्हणतात, इज ॲरिथमेटिक प्रोग्रेशन. ही जी आहे ती AP आहे, ही अंकगणिती श्रेणी आहे. तुम्ही जर बघितलात तर ह्याच्यामधला कॉमन डिफरन्स कसा असतो, तर ह्याला समजा आपण T1 म्हटलं, हे T1 आहे, हे T2 आहे, हे T3 आहे, हे T4 आहे. कॉमन डिफरन्स जर बघितला T2 मायनस T1, हे जर आपण बघितलं तर T2 मायनस T1 जर बघितलं तर टॅली करण्यासाठी इथं कसं येईल कॉमन डिफरन्स, जर तुम्ही D काढणार असाल तर D. तर हा T2 मायनस T1, हा T2 मायनस T1. T2 किती आहे 8 आहे आणि T1 किती आहे 3 आहे, 8 वजा 3 म्हणजे 5. अशी ही अंकगणिती श्रेणी तयार होते. लक्षात घ्या, अंकगणिती श्रेणीमध्ये प्रत्येक वेळेला प्लसच पाहिजे असं नाही आहे, मायनस सुद्धा 5 असं घेऊन या ठिकाणी अंकगणिती श्रेणी या ठिकाणी तयार होऊ शकते. कॉमन डिफरन्स जो असतो हा प्लस असतो किंवा मायनस असतो. दुसरीकडे आपण जर आता बघायला गेलो तर ही जशी अंकगणिती श्रेणी आहे, ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, तशी आणखीन एक आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन.
ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे त्याच्यामध्ये जसं इथं प्लस मायनस असतो कॉमन डिफरन्स, तसं इथं लक्षात घ्या कॉमन मल्टिपल असतं. कॉमन मल्टिपल म्हणजे एका संख्येनी, एका विशिष्ट संख्येनी त्यांना गुणावं लागतं. एका विशिष्ट संख्येने त्यांना काय करायला लागतं? गुणावं लागतं. आता हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन दिसतं ना अशीच आहे बघा, T1 T2 T3 T4 Tn. T1 म्हणजे फर्स्ट टर्म कुठली घ्या, आणि लक्षात घ्या कॉमन डिफरन्स हा के आहे. कॉमन डिफरन्स नाही, हा कॉमन मल्टिपल. के इज द कॉमन मल्टिपल. या ठिकाणी लक्षात घ्या के इज द कॉमन मल्टिपल. लक्षात घ्या ह्या केला आपण काय म्हणायचं सांगा सर? के इज कॉमन मल्टिपल. हा या ठिकाणी लक्षात घ्या कॉमन मल्टिपल आहे. लक्षात घ्या मल्टिपल. लक्षात आलं का बघा सर? केनी आपल्याला त्याला गुणायचं आहे. एक उदाहरणादाखल आपण घेऊया, आपल्याला कसं समजतंय का बघा सर. समजा आपण असं गृहीत धरा की T1 इथंच घेतलेली घेऊया. T1 इज इक्वल टू ए. किती घेतली आपण? 3 घेतली. असू दे 3च समजण्यासाठी 3. T2 कशी तयार होते? लक्षात घ्या T2 कशी तयार होते? तर T1 इंटू के. T1 इंटू के. मग के काय घेऊया? के हीच घेऊया. लक्षात घ्या 5 घेऊया, +5. तर या ठिकाणी लक्षात घ्या लेट इथं के इज इक्वल टू लक्षात घ्या 5. इथं लेट कॉमन मल्टिपल आहे. लेट के इज इक्वल टू 5. मग के इज इक्वल टू जर 5 झाली तर ती कशी होईल बघा बरं. असं इट इज इक्वल टू T1 ही झाली 3 आणि के झाली लक्षात घ्या 5. 3 5 15 ही झाली 15. T3 कशी होईल बघा सर. T3 इज इक्वल टू लक्षात घ्या T2 इंटू के. T2 किती आहे? 15 आणि कॉमन मल्टिपल किती आहे? के किती आहे? 5 15 5 75. T4 या ठिकाणी लक्षात घ्या T3 इंटू के. T3 किती आहे? 75 गुणिले 5. या दोघांचा गुणाकार. ह्या दोघांचा गुणाकार करत असताना 5 5 25 5 हातच्या आले 2 5 7 35 35 2 या ठिकाणी 37 375. मग ही जी काही तयार झाली लक्षात घ्या ही, ह्याच्यामध्ये हे T1 हे T2 हे T3 हे T4 अप टू Tn. मग ही जे व्हॉट इज Tn? 3 15 75 आणि 375 इज लक्षात घ्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन. एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर अशा प्रकारची लक्षात घ्या ही आत्ता आपल्याला ही परीक्षेला नाही आहे, आत्ता 10वीला ही परीक्षेला नाही आहे, परंतु आपल्या टेक्स्टबुकमध्ये ही आता आपल्या ह्याच्यावरची एक्झाम्पल्स येणार नाहीत. आपल्याला ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स येणार नाहीत, पण हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की दोन्हीतला फरक काय आहे हे तुम्हाला सांगावा असं त्यांनी टेक्स्टबुकमध्ये सांगितल्यामुळं मी अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं या ठिकाणी दोन्ही भाग समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आपल्या पुस्तकामध्ये 3.1 हा एक्सरसाइज आहे आणि या 3.1 एक्सरसाइज हा पेज नंबर 61 वर आहे, पण त्याच्या अलीकडं पेज 59 वर या संदर्भाची सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. ही 1 2 3 4 आहेत, आपण बघावीत. त्यातली काही अडचण असतील तर त्याही सांगावीत, आपण सोडवूया. आणि ह्याच्यामध्ये ही जी काही 8 गणितं दिलेली आहेत त्यातली अवघड कोणती वाटतायत बघा, नजर टाका बरं. मुलांना सर्वसाधारणपणे भीती कशाची वाटते? हे रूट आलं की नको वाटतं बघा. रूट आलं की अरे 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 इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्यातल्या त्यात लक्षात घ्या असले पॉइंटवाले बघितले तर आणखीन थोडी धडकी बसते, अरे बापरे क्या हो रहा है हे. आणि त्यातल्या त्यात लक्षात घ्या हे जर आपण बघितलं फ्रॅक्शन आला तर आणखीन फार भीती वाटते. लक्षात घ्या या फ्रॅक्शनची एक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या भीती वाटायला सुरुवात होते. बरोबर आहे का बघा सर. आणि सर्वात शेवटची जी भीती असते ती म्हणजे लक्षात घ्या मायनस संख्येची. हे मायनसवालं भयंकर दमवते सर. मायनस आलं की फार भीती वाटते, ये क्या हो रहा है असं थोडंसं होतं. म्हणजे ह्या गोष्टींची भीती वाटते. आपण असं करूया लक्षात घ्या की ही एक्झाम्पल्स जी स्टार केले ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो, मी सोडवून दाखवतो. आणि बाकीची जी किरकोळ एक्झाम्पल्स आहेत ती एक तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या घरी करण्याचा प्रयत्न करा. त्याला आपण होमवर्क्स म्हणूया. ही पण गणितं तुम्ही या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करा, नक्की तुम्हाला जमतील. बघूया आपण आता गणित क्रमांक हे 2 कसं होते लक्षात घ्या. ओके, आता आपण या इकडे येऊया. गणित क्रमांक 2 या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. लक्षात घ्या पहा इकडे 3.1 एक्झाम्पल नंबर 1 आणि 1 मधलं गणित क्रमांक 2 बघताय का बा सर. हे एक्झाम्पल आलं 2. लक्षात घ्या 5/2 3 आणि 7/2 ही एपी आहे का? अंकगणिती श्रेणी आहे का? मग एपी केव्हा असते? जर त्याचा डिफरन्स डी सेम असेल तर. डी सेम आला पाहिजे. डी जर सेम आला तर ती एपी आहे, डी जर सेम नाही आला तर ती एपी नाही. मग आता कसं ह्याला काय म्हणता येईल? ह्याला T1 म्हणता येईल,
ह्याला T2 म्हणता येईल, ह्याला T3 म्हणता येईल, ह्याला T4 म्हणता येईल. या ठिकाणी टर्म झाल्या, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म अँड फोर्थ टर्म. फर्स्ट टर्मला आणखीन एक नाव आहे, ते आहे ए. त्याची आता गरज नाहीये आपल्याला, पण तरी सुद्धा माहित असावं म्हणून. डिफरन्स काढूया. लेट अस D इज इक्वल टू T2 मायनस T1. व्हॉट इज द T2? लक्षात घ्या, T2 5/2 minus 2. 5/2 minus 2 means 2/1. Here denominator is not equal. जो छेद आहे तो सारखा नाही आहे, डिनॉमिनेटर सेम नाही आहे. मग काय करायचं? अशा वेळेला ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 2 into 1. आणि वरती काय करायचं? वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. वर काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हे 5 into 1 आणि 2 into 2. हे केव्हा? जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर. डिनॉमिनेटर सेम नसेल तर छेदामध्ये छेदांचा गुणाकार आणि अंशामध्ये तिरकस गुणाकार. लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशन इन द डिनॉमिनेटर अँड क्रॉस मल्टिप्लिकेशन इन द न्यूमरेटर. आता या ठिकाणी जर का आपण बघितलात तर 5 1 जा 5, 2 2 जा 4 and 2 1 जा 2. 5 minus 4 is 1, 1/2. Result number 1. This is the value of D. First D. Now we will find out the another D. This difference between these two is the D. Similar difference between these two, again D, T3 minus T2. We will find that T3 minus T2. See here, D is equal to T3 minus T2. T3 minus T2. What is T3? T3 is 3 and what is T2? 5/2. 3 means 3/1. या ठिकाणी minus 5/2. Denominator is not the same. So in the denominator there is a multiplication 1/2 and in the numerator cross multiplication 3 into 2 and 1 into 5 cross multiplication. Therefore 3 2s are 6, 1 5s are 5, 2 1s are 2. 6 minus 5 is 1, 1/2. Therefore this is result number 2. Here the value of D is 1/2. Here the value of D is also 1/2. Let's check third one. How we can find the third difference? T4 minus T3. T4 minus T3. Let's check. If the D is the same, then it is the arithmetic progression. So let us here see D is equal to T4 minus T3. Here T4 is 7/2 and T3 is 3. 7/2 minus 3/1. Here the multiplication in the denominator 2 into 1 and cross multiplication in the numerator 7 into 1 and 2 into 3. Therefore 7 1s are 7, 2 3s are 6, 2 1s are 2. 7 minus 6 is 1/2. Result number 3. By 1, by 2 and by 3 D is the same. So here we can write by 1, 2, 3 D is the same. D ची व्हॅल्यू सेम आहे. Therefore the given sequence is arithmetic progression. Therefore 2, 5/2, 3 and 7/2 is AP. And what is the common difference? Common difference is D is equal to 1/2, D is equal to 1/2, D is equal to 1/2. And here D is equal to 1/2. This is the answer. I think this is the style of solving the example. आपल्याला अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवावं लागेल. आणि आता आपण याच्यानंतर बघणार आहोत हे एक्झाम्पल सोडवूया. एक्झाम्पल नंबर 4. डिअर स्टुडंट्स, आता आपण याच्यामधलं दुसरं उदाहरण या ठिकाणी बघूया. ते थोडंसं अवघड आहे आणि जो मुलांना असं वाटतं, लक्षात घ्या की हे जसं फ्रॅक्शन बघितलं की त्रास होतो, त्यांना नको वाटतं किती त्रास होतोय, तसं लक्षात घ्या पॉइंट बघितलं की आणखीन त्रास होतो त्यांना.
पॉइंट बघितलं की अरे बापरे आपल्याला येणार नाही असं वाटतं. बघूया हा पॉइंटची भानगड काय आहे याच्यामध्ये बघूया. एक्झाम्पल नंबर 4 मी गणित लिहून घ्यायला लागलोय. एक्झाम्पल नंबर 4 लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये आहे 0.3 फर्स्ट टर्म, 0.33 सेकंड टर्म, 0.333 थर्ड टर्म. देयर आर 3 टर्म्स T1, T2, T3 आणि ही एपी आहे का असं विचारलेलं आहे. एपी कशी ठरते? कॉमन डिफरन्स जो डी आहे तो सेम पाहिजे आणि तर डी आपण काढायला सुरुवात करूया. लक्षात घ्या डी इज इक्वल टू T2 मायनस T1. व्हॉट इज T2? T2 इज 0.33 मायनस 0.3 आणि लक्षात घ्या ही जी सबस्ट्रॅक्शन आहे ते नको वाटते करायला. का नको वाटते सांगा? पॉइंट बघितलं की त्रास होतो. मग आता पॉइंटचं एक्झाम्पल बाजूला करून दाखवत तुम्हाला. बघा 0.33 याच्यामधून 0.3 वजा करायचं, पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा. 0.3 पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा. हा अतिशय महत्वाचा विषय आहे लक्षात घ्या. आणि इथे दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. पॉइंट खाली पॉइंट. 3 तसंच 3 मधून 3 गेले 0. 0.03 इज द आन्सर. तर मग ह्याचा आन्सर काय येईल बघा सर 0.03. रिझल्ट नंबर 1. आता लक्षात घ्या आपल्याला काय लागणार आहे आणखीन एक डिफरन्स काढायला लागेल. जसं T2 आणि T1 चा डिफरन्स काढला तसा T3 आणि T2 चा डिफरन्स काढूया. देयर अगेन D इज इक्वल टू T3 मायनस T2. मग T3 किती आहे बघा सर 0.333 आणि T2 किती आहे 0.33. आता ह्याचं सबस्ट्रॅक्शन करताना पॉइंट खाली पॉइंट पुन्हा लक्षात घ्या इथं आलं 0.333 पुन्हा पॉइंट खाली पॉइंट 0.33. मग पॉइंट खाली पॉइंट घेतले 3 आहे तसेच 3 3 0 3तून 3 गेले 0 हे 0. काय आलं सबस्ट्रॅक्शन लक्षात घ्या. सबस्ट्रॅक्शन आलं 0.003. रिझल्ट नंबर 2. बघा बरं हे डी आणि हे डी सेम आहे का? हे 0.03 आहे आणि हे 0.003 आहे. सेम आहे का? नाही आहे. हे सेम नाही आहे. हे डी बाय 1 and 2 बाय 1 and 2 लक्षात घ्या डी इज नॉट सेम. डी समान नाही आहे. देअरफॉर ही जी काही तुमची सिक्वेन्स आहे 0.3 0.33 आणि 0.333 इज नॉट एपी. ही अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. बघा आपल्याला कळलंय का? ह्याच्यामधलं मेन काय आहे सांगा सर. ह्याच्यामधलं जे मेन आहे ते हे सबस्ट्रॅक्शन आहे. पॉइंट खाली पॉइंट हे तुम्हाला कंपल्सरी आलं पाहिजे. हे आलं की मग काही अडचणी असं मला वाटत नाही. आता आणखीन एक एक्झाम्पल आपण इथं बघूया. बघा हे एक्झाम्पल्स बघूया. हे मायनस आलं की मुलांना भयानक त्रास होतो. हा मायनसचा त्रास होतो. एक्झाम्पल नंबर 6 आपण बघतोय. लक्षात घ्या 3.1 मधलं पहिलं गणित आणि त्याच्यामधलं लक्षात घ्या 6वं. पहिली टर्म आहे -1/5, दुसरी टर्म आहे -1/5, तिसरी टर्म आहे -1/5, चौथी टर्म आहे -1/5 आणि ह्याला आपण लक्षात घ्या T1, ह्याला T2, ह्याला T3, ह्याला T4 असं म्हटलं. लक्षात घ्या. डिफरन्स काढून बघूया सर. पहिला काय एपी डिफरन्स सेम आला तर एपी आहे T2 मायनस T1. T2 किती आहे बघा सर -1/5 मायनस T1 किती आहे ह्याला कंसात घेतो -1/5. आता लक्षात घ्या फारच महत्वाचं आहे हे मायनस इंटू मायनस. नेहमी लक्षात ठेवा मायनस इंटू मायनस इज प्लस आणि प्लस इंटू प्लस इज ऑल्सो प्लस. That is the multiplication of the same sign is always plus. Multiplication of the same sign is always plus. And multiplication of different sign minus into plus is equal to minus. आणि लक्षात घ्या plus into minus is equal to minus. Multiplication of different signs is negative.
वेगवेगळ्या चिन्हांचा गुणाकार मायनस असतो आणि समान चिन्हांचा गुणाकार काय असतो, प्लस असतो, असं आपल्याला बघावं लागेल. देअरफॉर ही तर -1/5 आणि मायनस इंटू मायनस प्लस प्लस 1/5. मग आता या ठिकाणी छेद समान आहे, डिनॉमिनेटर इज द सेम. डिनॉमिनेटर इज द सेम. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे लक्षात घ्या 5 एकदा तसेच लिहायचे. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर 5 तसेच लिहायचे आणि अंश न्यूमरेटर तसं लिहायचं -1 + 1. +1 - 1 is the 0. 0/5 is 0. Result number 1. Result number 1. Again we will find out the second difference, T3 minus T2. Now D is equal to T3 minus T2. What is T3? T3 is -1/5 minus what is T2? Again -1/5. I think this is the same. Therefore answer is also same. तर मग ह्याचं उत्तर किती येणार बघा सर, 0च अगेन. रिझल्ट नंबर 2. तिसरं आपण बघू शकतो सर, D इज इक्वल टू लक्षात घ्या T4 minus T3. T4 minus T3. T4 minus T3. T4 किती आहे बघा, -1/5 मायनस T3 किती आहे बघा सर, -1/5. आणि हे सेमच आहे, -1/5 मायनस -1/5 सेम. Therefore answer is also same. It is equal to 0. Result number 3. Here difference D is the same. D is the same here. लक्षात घ्या D is the same. D is the same. Therefore this sequence -1/5 -1/5 -1/5 -1/5 is AP. ही अंकगणिती श्रेणी आहे. And what is the common difference? D is equal to 0. This is the common difference. मग हे गणित लक्षात तुम्हाला समजलेलं असावं. आणि शेवटचं एक्झाम्पल ज्याची तुम्हाला फार फार भीती वाटते ते म्हणजे रूटचं एक्झाम्पल. ते आपण बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 7. आपण ते लिहून घेऊया.